नमस्कार मंडळी. 11 महिन्याच्या बाळासाठी टोमॅटो भाजी आणि पोळी कशी बनवायची, तर चला मी तुम्हाला सांगते. त्यासाठी रेसिपी बघूया. त्यासाठी एक टोमॅटो घेतला आहे मी कट करून, त्यानंतर थोडासा कांदा घेतला आहे कट करून, त्यानंतर जो लसूण आहे तो घेतला आहे मी, छान त्याला कुटून घेतला आहे. त्यानंतर थोडंसं गूळ घेतलं आहे मी आणि त्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आहे. स्टीलच्या भांड्यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची आहे. तुम्ही कढीपत्ता टाकला तरीही चालेल आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली तरीही चालेल. त्यानंतर जिरं मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. लसूण छान लालसर असा होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदासुद्धा छान भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कांदा असा छान लो फ्लेमवर भाजला की छान लालसर असा भाजला जातो. यामध्ये तुम्ही थोडासा कढीपत्तासुद्धा टाकू शकता, टेस्टला छान लागतो. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्याला परत छान एकजीव असं होऊ द्यायचं आहे कांद्याला असं छान. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे. टोमॅटोसुद्धा छान असे सॉफ्ट अशी शिजू द्यायची आहे. त्याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि लास्टमध्ये त्यामध्ये गूळ टाकायचा आहे, म्हणजे टेस्टला थोडंसं छान लागतो तो. त्यानंतर थोडंसं शिजायसाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्याला बघू शकता छान प्रकारे असं सॉफ्ट असं शिजते ते टोमॅटो आणि त्यानंतर असं छान टोमॅटो आणि थोडेसे पोळीचे काप घ्यायचे आहे आणि त्यानंतर बाळाला असे सर्व करायचं आहे. बघू शकता खूप छान एन्जॉय करत आणि छान हसत खेळत खाल्ला आहे तिने. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.